नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती. आणि संपूर्ण महाराष्ट्राला, कारण का महाराष्ट्र राज्य हे आपलं कास्तकारांचं राज्य आहे, शेतकऱ्यांचं राज्य आहे. आणि हा पोळा सण हे कास्तकारांचा आहे, बैलांसाठी आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना पोळ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सण म्हणजे तोंडावर आला आणि लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्याच्या म्हणजे ज्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीमध्ये ज्या पात्र आहेत त्या बहिणी सगळ्यात खुश आहे. कारण का प्रत्येक ज्या पात्र झालेल्या बहिणी आहेत त्या प्रत्येक बहिणीला 2-2 तरी महिन्याचे पैसे आलेले आहे, एवढं कन्फर्म आहे. म्हणजे 3-3 हजार रुपये तरी आलेले आहे. होऊ शकते काय या महिन्यामध्ये 3ऱ्या महिन्याचे येईल. तर त्या सगळ्या खुश आहे, यात काही शंकाच नाही आहे. आणि व्हायलाच हव्या, कारण का हक्काचे त्यांच्या बहिणी भावाकडून हक्काचे पैसे मिळालेले आहे ना, तर नक्कीच व्हायला हवं. पण त्यासोबत एक छोटीशी दुःखाची गोष्ट ही आहे की ज्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या ज्या बहिणी आहे त्यांना एवढी गरज आहेच नाही त्या पैशाची. तसं पैसा कोणाला नको, पैसा सगळ्यांनाच हवं. पण ते जे पैसे 1,500 रुपये त्या बहिणीला जर नाही मिळाले तर त्यांचं कुठेही काम थांबणार नाही किंवा कुठेही त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना विचार करायची वेळ येत नाही. कारण का त्यांच्यासोबत कुटुंब आहे. म्हणजे ही जी गोष्ट मी आता सांगत आहे ही गोष्ट खूप समजून घेण्यासारखी आहे की कुठेतरी आहे ना, एक बाई जी लाडकी नाही होऊ शकली, जी पात्र नाही होऊ शकली, जी की तिलाही त्याचा म्हणजे लाभ मिळायला हवं होतं, जेणेकरून तिच्या गरजा भागवण्यासाठी तिला थोडी मदत झाली असती. आणि ती आहे निराधार महिला. कारण का बघा बहीण भावांनो, माझ्या मायबापांनो, म्हणजे मला काय म्हणायचं आहे का ज्या बहिणीला लाडक्या बहिणीला जे पैसे मिळत आहे त्याच्यात दुःख नाही, समाधानच आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण त्यांची एवढी आणीबाणीची कंडिशन नाही राहत, कारण का त्यांच्यासोबत कुटुंब राहतं. कुटुंब म्हटलं तर खास करून आपला जोडीदार, आणि जोडीदारासोबत पूर्ण कुटुंब, म्हणजे तिचं हक्काचं घर राहते. तिच्या हक्काच्या घरामध्ये तिचे सगळं म्हणजे तिचं विश्वच तिचं राहते. त्याच्यामुळे तिला जर 1,500 रुपये नाही मिळाले तर तिच्या कोणत्याही गरजा रोखणार नाही आहे. आणि पैसे मिळालेले आहे म्हणून तिच्याकडे खूप सारा पैसा आहे, तर त्याच्यामुळे हे नाही, मी तशी नाही म्हणत आहे. पैसा सगळ्यांनाच हवा आणि चांगली गोष्ट आहे. आणि किती म्हणजे समाधानी, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये थोड्या समाधानी जरी आहे, म्हणजे आता बघतच म्हणजे मीच काय, आपण सगळेच बघतो, खाऊन पिऊन सुखी असणारवाल्या स्त्रियांकडे समजा 1,500 रुपये आले तर त्या मोठ्या खुशीने आणि कौतुकाने म्हणतात, पण मला 1,500 रुपये आले, मला मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणीचे पैसे आले, खूप कौतुकानं सांगतात. आणि त्यांची खुशी बघून आहे ना समोरची खुश होते, अरे वा, चांगली गोष्ट आहे. तर तेच मलाही म्हणायचं आहे का प्रत्येक लेडीज खरंच खुश आहे आणि त्या खुश आहे म्हणून सगळ्यांनाच खुशी मिळते, त्याच्यामुळे मध्ये काही शंकाच नाही आहे. पण जी निराधार महिला कोण राहते बहीण भावांनो, निराधार महिला ही राहते का तिला शासकीय नोकरी नाही राहत, ती गव्हर्मेंट सर्वंट नाही राहत, आणि तिच्यावर तिच्या कुटुंबाच्या, तिच्या घराच्या, तिच्या पर्सनल जबाबदाऱ्या राहते. तिला तो निराधाराचा लाभ मिळला जाते.
बाकी जे निराधार आहे, जसं की वरिष्ठ पेन्शन योजना, 60 वर्षाच्या नंतरच्या ज्या काही स्त्रिया पुरुष आहे, त्यांचं कसं त्या जबाबदारीतून मुक्त झालेले आहे, तर त्यांच्या हातात त्यांचं स्वतःचं हे राहायला हवं. म्हणून ते जे त्यांना जे पैसे मिळते वरिष्ठ पेन्शन योजनेचे, तर त्यांना नाही नाही ह्या दुनियादारीच्या गरजा त्यांना पार पाडायचे त्यांच्यावर जबाबदारी राहत नाही. म्हणून म्हणजे तो भाग वेगळा आहे. पण ज्या यंग आहे 25-30-50पर्यंतच्या एजपर्यंत, कारण का ह्या वयामध्ये आता तर जास्त प्रमाण वाढलेलं आहे. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ते, आणखीन खूप वेगवेगळे, कसं दुनियादारीमध्ये खूप चित्र वेगळं आहे. आता आपण सोशल मीडियातून बघतच आहोत, दिवसांदिवस खूप म्हणजे विचित्र चित्र जे दिसते, त्यामध्ये ह्या लेडीजवर थोडा जास्त त्यांच्या परिस्थितीचा दुनियादारीमध्ये फायदा उचलू शकतात. आणि विषय कुठे येतो? विषय पैसा येतो. तर मला म्हणजे हे वाटते का ह्याही लेडीजला त्या योजनेचा जर लाभ मिळाला असता, वंचित जर नसती त्या लाभापासून, तर तिला आणखीन थोडा सपोर्ट झाला असता, तिला खूप मोठी मदत झाली असती. यांना आनंद झाला की हा भाग खूप चांगला आहे, पण यांना त्या गोष्टीची मदत झाली असती. ह्या दोन्ही याच्यामध्ये खूप हे आहे. तर हे आहे ना थोडं जसे बाकी अटी मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्या याच्यात त्या लोकांनी एक अटी हे केलं, काढून टाकण्यात आल्या, तसेच या बाबतची पण ही अट काढून टाकायला हवं की जी निराधार महिला आहे, परित्यक्त्या महिला आहे आणि ज्यांच्या भरोशावर त्यांचं कुटुंब आहे, त्यांचं कुठलंही खूप कष्टाने मेहनतीने त्यांनी त्यांचा गाडा पार पाडत आहे, अशा महिलांना याचा थोडाफार जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस. आता तर खूप काही वेगवेगळ्या याच्याविषयी अफवा चालू आहेत, तर मला तर त्याच्यात पडायचंच नाही आहे. पण मला असं वाटते का जेवढे दिवस चालेल किंवा मग लाईफ टाईम जर चालत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि नाही चालत असेल तर जेवढे दिवस मिळाल तेवढे दिवससुद्धा या लेडीजला, या महिलेला त्या गोष्टीचा लाभ मिळाला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला काय वाटते? मला जे योग्य वाटते आणि जी सत्य बाजू आहे ती मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि जर चुकीचं वाटते का बरोबर वाटते, काय वाटते, जर वाटत असेल का हे बरोबर आहे का हे चूक आहे, तर तुम्ही मला त्या गोष्टी सांगू शकता. एवढंच माझं म्हणणं आहे का ह्या गोष्टीसुद्धा या महिलेला लाभ मिळायलाच हवा. बाकी सरकार आहे, सामान्य जनतेचं. आणि कुठेतरी मला असं वाटलं का याविषयी मी बोलायला, म्हणजे कोणीतरी बोलायला हवं, कोणीतरी या गोष्टी लक्षात आणून द्यायला हव्या. जरी ह्या लाभाचा जरी त्यांना फायदा मिळते, पण फायदा म्हणजे काय बघा, जर निराधार महिलेला फायदा मिळते कारण ती गव्हर्मेंट सर्वंट नाही राहत, म्हणून तिला 1,500 रुपये मिळते. ती जर गव्हर्मेंट सर्वंट राहिली तर तिला निराधाराचा पैसा मिळणार नाही. आणि मग 1,500मध्ये तिच्या एवढा मोठा डोंगर गरजेचा नाही हो, पण मदत होते. तसं आणखीन 1,500च्या तिच्या याच्यात भर जर झाली तर तिला खूप मोठी मदत झाली असते. हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच मी या विषयाला कुठेतरी खटकत होतं आणि ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. होऊ शकते का आणखीन हा विषय मी थोडा सॉल्व होईल या उद्देशाने मी प्रयत्न पण करीन. त्याच्यात यश येईल नाही येईल तो भाग वेगळा, पण मी नक्की प्रयत्न करीन. व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की सपोर्ट करा. आणि तसं एक बहीण म्हणून मी तुमच्याकडून
आशा करते का नक्की सपोर्ट करा. खूप चांगले विषय घेऊन आपण चर्चा करत जाऊयात. चूक झाली तर माफ करा आणि कायमचा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. परत तुम्हाला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला. नमो बुद्धाय. जय भीम.